का चालू? रिमोट ठीक आहे. काल मी आणि याचं चार्जर पण घेऊन आलो काहीतरी. चार्जर ठीक आहे. काय केलं आपण काल? हां, नंपाय झालं का सगळ्यांचं इन्स्टॉल? कोणाला काही प्रॉब्लेम? वेअर इज युअर फ्रेंड? सगळ्यांचं इन्स्टॉल झालं नंपाय? कोणाला काही प्रॉब्लेम? मयुरी नाही? हो की नाही झालं? सगळ्यांनी याच्यावरतीच केलं ना, VS कोडवरतीच केलं ना? कोणी गुगल कोलॅब वगैरेवरती नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. जस्ट त्यामध्ये आपण काय काय केलं? ॲरे बघितलं. करेक्ट. व्हॉट इज एन ॲरे? कलेक्शन ऑफ सिमिलर ठीक आहे. याच्यात पाणी नाही का? पाणी आहे का कोणाकडे? का पाणी? अरे हा डेल आहे. ठीक आहे. काय बघितलं आपण? ॲरे. किती टाईप्स ऑफ ॲरे? 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल. ठीक आहे. त्यामध्ये अजून मग त्यानंतर आपण ॲट्रिब्यूट्स बघितले. ॲट्रिब्यूट्स काय काय सांगतात रे आपल्याला? एक इन्फॉर्मेशन देतात ॲरेजची. करेक्ट. कुठले कुठले होते? साईज, शेप, डायमेन्शन. अजून ते काय? नंतर आपण काय शिकलो पुढे? मेमरी ऑप्टिमायझेशन. ठीक आहे. किती int64 म्हणजे किती बाईट पर एलिमेंट असतो? 8 की 4? आणि जर आपल्याला त्याला 4 बाईट्स मेमरी रिड्यूस करायची आहे तर काय करावं लागेल त्याला? त्याचा सिंटॅक्स लक्षात आहे का? डी टाईप इंट इक्वल्स टू इंट 32. कधी फ्लोट 32. लॅपटॉप लॅपटॉप आहे का कोणाचा? डेलचा असेल का चार्जर? डेलचं चार्जर.
झालं तर लेक्चर संपायला आलं आपले तरी एक चंट वाटला नाही मला तुमच्या. भेटला आता. ठीक आहे, काय केलं आपण अजून ॲट्रिब्यूट्स मेमरी ऑप्टिमायझेशन, फ्लोट 64, फ्लोट 32, एंड 64 इन 32. ठीक आहे, आणि स्ट्रिंगचं बघितलं तर थोडं वेळ आहे. ट्रीटमेंट लागतं असो. काय सांगत होतो मी? हां, N64 इन 32 मेमरी ऑप्टिमायझेशन करून बघितलं का? काल फाईल पाठवली होती मी. ठीक आहे, 4 बाईट्स पर एलिमेंट. ठीक आहे, आयटम साईज वापरतो आपण त्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर मग पुढे आपण अजून काय केलं? फंक्शन्स आय मीन ऑपरेशन्स बघितले. ऑपरेशन्स तुम्ही करून बघितले का? सेमच आहे जसे आपण लिस्टवरती केले. ठीक आहे, ॲडिशन सबट्रॅक्शन. ठीक आहे, अजून काय होतं, काय केलं अजून? इंडेक्सिंग अँड स्लायसिंग थोडं ट्रिकी होतं. समजलं का? व्हिडिओ बघितली का इंडेक्सिंग अँड स्लायसिंगची? नाही बघितली. इंडेक्सिंग अँड स्लायसिंग कसं करतो आपण ॲरेमध्ये, मॅट्रिक्समध्ये. ठीक आहे, त्यानंतर आपण टाईप ऑफ मॅट्रायसेस पण बघितलेला, इफ यू रिमेंबर. कुठली कुठली बघितलेली? हां, अजून एवढं विचारत नाही. आय मीन विचारत नाही म्हणजे जी तुम्हाला जसं मी बोललो कोर डेव्हलपमेंटच्या कंपनीज आहेत, दे मे आस्क. ओके, रेस्ट बाकी नाही. ठीक आहे, इंडेक्सिंग स्लायसिंगपर्यंत आलो होतो आपण काल. आज नंपाय संपून जाईल. आय होप एव्हरीवन हॅव देअर लॅपटॉप्स. ठीक है, आज थोड़ा समझ लेंगे और आज ही के आज आप प्रोजेक्ट बनाओगे. ठीक है, आई होप माई स्क्रीन इज विजिबल टू एवरीवन. दिसते का? ठीक आहे, हे बघितलं होतं आपण काल. रिशेप, ट्रान्सपोज. ट्रान्सपोज काय करतं? रोज इंटू कॉलम अँड कॉलम इंटू रोज. आणि फ्लॅटन काय करतं? चेंजेस द शेप ऑफ द array while keeping the number of elements constant. Converts a multi-dimensional array into 1D array. Idiots. Swaps the dimension of 2D array or higher dimension. Rows into column, column into rows. Correct? Transpose, I mean reshaping or transposing or essential of data manipulation. सोडा. हे बघा, reshape, transpose. हे काही नाही, परत परत करून बघितलं फक्त एखाद्या बॅचला मी सांगताना. फक्त त्यांना नंपाय सांगायचं असेल तर. ठीक आहे, असू दे. थँक्यू. ओके, ठीक आहे. ॲडिशन सबट्रॅक्शन करून बघितली मागे तुम्ही, हो की नाही? जळगाव. ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स. आता ट्रिग्नोमेट्री पहिले तर लक्षात आहे का? साईनचा इनवर्स काय होता? इनवर्स ऑफ साईन कॉसचा इनवर्स काय?
डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स, लक्षात आहे का? साइन सी प्लस साइन डीचे फॉर्म्युले आहे. 11-12 सायन्स किती लोकांचं होतं इथे? 1 ऐश्वर्या, 2 तुम्ही, 3 नाही. मग जनाची नाही तर मनाची तर ठेवा. कोसाइन अँगल, साइन अँगल्स होते ना, हे माहिती आहे का? होतात हे, याच्यात करू शकतो आपण, बस बाकी काही नाही. एवढं फक्त लॉगॅरिथमचे ट्रिग्नोमेट आय मीन खूप फॉर्म्युलेज होते डेरिव्हेटिव्हचे. तुम्ही लॉगॅरिथमचे वेगळे फॉर्म्युलेज होते, ट्रिग्नोमेट्रीचे वेगळे होते. ठीक आहे. सेम फॉर देन त्याचा रिव्हर्स म्हणजे काय? इंटिग्रेशन, डबल इंटिग्रेशन, ट्रिपल इंटिग्रेशन. लक्षात आहे का नाही? M2 इंजिनिअरिंग केली कोणी कोणी अजून? फक्त एकच का? M2 मध्ये असेल ना हे सगळं, डबल इंटिग्रेशन, ट्रिपल इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ डबल इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्स. ठीक आहे. काही नाही, इथे फक्त तुम्हाला हे माहिती पाहिजे की जसं आपण नंपायमध्ये शिकलो की अरिथमॅटिक कॅल्क्युलेशन्स जास्त प्रमाणात याच्यात होतं, तर बट हे पण होतात. एव्हरीथिंग वॉट एव्हर यू डू एव्हरीथिंग इज गोइंग टू हॅपन ओव्हर हिअर. ओके. जसं ट्रिग्नोमेट्री π/4 म्हणजे काय? 180/4 म्हणजे किती अँगल आहे? π/4 म्हणजे किती अँगल? हा मग sin 45 1/2 0 1/2 1/√2 √3/2 and 1. बरोबर आहे. 0 1/2 1/√2 √3/2 and 1. त्याचं उलटं केलं तर मग कॉस येतो. ठीक आहे. हां, त्याचं डिवाइड केलं तर टॅन. सो काटवा. सो ऑपोजिट अपॉन हायपोटेनियस, ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस अँड ऑपोजिट अपॉन ॲडजसंट. आता आहे बरोबर. ठीक आहे. टॅन म्हणजे साईन बाय कॉस. ठीक आहे. त्याचंच मग उलटं खाली. ओके. मग एक इन्फिनिटी येतं एक. हां, येतं मला पण येतं थोडंफार. पाठ होते माझे, विसरून गेलो. ठीक आहे. हे सेम लागायचं तुम्हाला फिजिक्समध्ये. अरे हो, हे सेम फिजिक्समध्ये लागायचं. कशाला? बऱ्याचशा थिअरीजमध्ये लागायचं. सर्क्युलर अँगल काय, सॉरी, लागायचं रे. बँकिंग अँगलला लागायचं, नंतर प्रोजेक्टाईल मोशनला लागायचं, बऱ्याचशा ठिकाणी लागायचं. इफ दिस डायस इज नॉट डायस, काय म्हणतात, असं थ्रो केलं आपण, या अँगलने थ्रो केलं तर परपेंडिक्युलर. हां, GWला यायचे असे क्वेश्चन. असो. ठीक आहे. डॉट प्रोडक्ट वेक्टर्स, दिस इज नथिंग बट, हे तुम्हाला नाही, तुमचं मेन इकडे आहे सगळं. स्टॅटिस्टिकल ऑपरेशन्स दिसतंय का मागे? ठीक आहे. व्हॉट आर स्टॅटिस्टिकल ऑपरेशन्स? हे सगळे मीन, मीडियन, मोड, स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन काय असतं रे? हाऊ मच इट व्हॅरीज फ्रॉम युअर मीन. व्हेरियन्स काय? अंडर रूट ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन. अरे नाही, हा फॉर्म्युला आहे. अशी साईन आहे त्याला, आडवा नो. तशी नाही, ती इन्फिनिटी झाली. तू वेगळा सायन्स करतोय. Good morning. सिरी स्टॉप. सिरीला कुठे आवाज गेला? हां, तर मग हे सगळे ठीक आहे. आता हे जे आहे ना, आता तुम्हाला जसं बोललो की पांडाज इज अ ॲडव्हान्स पार्ट ऑफ युअर नंपाय. ठीक आहे. तर आता हे मीन, मीडियन, मोड, व्हॅरियन्स, स्टँडर्ड डेव्हिएशन,
आता हे फक्त तुमच्या एका लाईनमध्ये येईल सगळं पांडाजमध्ये. म्हणजे तुम्हाला एवढं लिहित बसायचीच गरज नाही. डेटाचा मीन काढा, मीडियन काढा, मोड काढा, बट समजलं पाहिजे कसं होतं म्हणून याच्यासाठी एका लाईनमध्ये एवढंच आहे फक्त. अशी देतो आपण df.describe. एवढं याच्यामध्ये तुमचं पूर्ण मीन, मीडियन, मोड, काउंट वगैरे सगळं येऊन जातं. ठीक आहे. एवढे तुमचे फंक्शन्स आहेत. ॲग्रिगेट फंक्शन वगैरे. हां, ॲग्रिगेट फंक्शन्स एवढे करून घ्यायचे. ठीक आहे. नंबरमध्ये जसं पहिले मी ॲट्रिब्यूट्स. ठीक आहे. नंतर मग काय राहिलं आपलं मेमरी ऑप्टिमायझेशन, ॲरेज. ठीक आहे. ॲट्रिब्यूट्समध्ये 4 आहेत बरं का, 4 ते 5 आहेत. ठीक आहे. टाईप्स ऑफ मॅट्रायसेस लक्षात येते का? मी पण असंच लक्षात ठेवलं काय काय येतं मेन डेटा अनालिसिससाठी. ॲग्रिगेट फंक्शन्स अँड स्टॅटिस्टिकल फंक्शन्स, बस. बाकी जो उसमें दिया है वो आप थोड़ा पढ़ लो. ठीक है, समझो. समजलं का? नाही. कसं आहे, अरे हे आपण डेटा स्ट्रक्चर्समध्ये करून बघितलं म्हणून आय एम नॉट रायटिंग इट डाऊन फॉर यू गाईज. जसं मी तिथे आपण लिहित होतो एक एक गोष्ट. मीन आपण असंच करायचो ना, डेटा नेम लिस्ट डॉट अपेंड, लिस्ट डॉट काउंट, तसंच एन पी डॉट मीन, एन पी डॉट मीडियन. ठीक आहे. मीन मॅक्स काय करायचं, मॅक्सिमम व्हॅल्यू द्यायचं. करेक्ट. तसंच वर जाऊन पहिले एन पीला. हां, बाय द वे व्हॉट इज दिस एरर? एन पी इज नॉट डिफाईन्ड. कुठली सेल रन करावं लागेल रे मग? इम्पोर्ट नंपा ॲज एन पी. एन पीच्या ऐवजी आपण दुसरं घेऊ शकतो. येस, गुड. ब्रॉडकास्टिंग काय डेफिनेशन लक्षात ठेवा. ब्रॉडकास्टिंग अलाउज नंपा टू परफॉर्म अरिथमॅटिक ऑपरेशन्स ऑन ॲरेज ऑफ डिफरंट शेप्स बाय स्ट्रेचिंग. कोण सांगेल? काय वाटतं? शेप्स काय देतं आपल्याला? ठीक आहे. ब्रॉडकास्टिंगने काय होतं माहिती आहे का? जर तुम्हाला कधी विचारलं तर जर वेगळ्या वेगळ्या शेप्सचे जर तुमच्याकडे ॲरेज असतील तर तुम्ही त्याला पण तुम्ही यू कॅन डू कॅल्क्युलेशन. जसं इथे हा कुठला ॲरे रे? 2D. हा कुठला ॲरे? ब्रॉडकास्टिंग केलं. एक मिनटं थांबा, मी तुम्हाला आन्सर. हे बघा, हे आलं सगळं. ठीक आहे. काय करतं ब्रॉडकास्टिंग, कळलं का नाही? ठीक आहे. हे ॲग्रिगेट फंक्शन सम, प्रोडक्ट, मिनिमम व्हॅल्यू, मॅक्सिमम व्हॅल्यू. आता तुम्हाला समजेल मी का तुम्हाला ऑपरेशन्स म्हणताना मी तुम्हाला का ऑपरेटर, कंपॅरिझन ऑपरेटर म्हणा, मेंबरशिप ऑपरेटर म्हणा, अरिथमॅटिक ऑपरेटर म्हणा, की इथे कन्फ्युजन नको व्हायला. आता यात कळलं का? स्टॅटिस्टिकल फंक्शन्स वेगळे अँड ॲग्रिगेट फंक्शन्स तुमचे वेगळे. समजतंय का? नक्की कुठले ॲग्रिगेट फंक्शन तुमच्या मागे? हां, ठीक आहे. अँड हाऊ डू दे डिफर फ्रॉम स्टॅटिस्टिकल फंक्शन? सांग रवी. डिफरन्स बिटवीन ॲग्रिगेट अँड स्टॅटिस्टिकल फंक्शन इतक्यात तर सांगितलं. बोलो. ठीक आहे. सांग रवी. वेदांत नाही येते आता क्लासला.
ठीक आहे. फिल्टरिंग सिम्पल आहे. आपण हीच गोष्ट आपण फॉर लूप वापरून कशी करायचं लक्षात आहे का? 12, 24, 56, 78. ठीक आहे. फॉर आय इन ए इफ आय आपण फिल्टर करायचे यातले सगळेच हेच नंबर इवन नंबर 1, 3, 5, 9. इफ आय पर्सेंट हे असंच करायचं ना 2 इक्वल्स टू 0 काय प्रिंट कोण 1 बोललं प्रिंट आय. दिस इज ऑल्सो काइंड ऑफ फिल्टरिंग वी आर डुईंग. करतो ना फिल्टरच करतो ना याच्यात ना. देर इज वन मोर वे ऑफ फिल्टरिंग इन हायर ऑर्डर फंक्शन. मॅप रिड्यूस अँड फिल्टर. हायर ऑर्डर फंक्शन कसे एफ ऑफ एक्स दोन फंक्शन मध्ये लागतात. A filter function filters elements from an iterable based on a function that returns true or false. 1, 2, 3, 4, 5, 6. Filter function मध्ये function numbers आणि मग त्याला लिस्टच्या फॉर्म मध्ये आणलं. हेच तर केलं. अल्टरनेट ऑप्शन दिले मी तुम्हाला. हे नाही तर हे पण करू शकता तुम्ही. आता त्याला अजून एक ऑप्शन भेटला तुम्हाला काय तर नंपाय वापरून एखाद्या ॲरे मध्ये कसं करतात सेम असं पांडाज मध्ये करतात. काय केलं ॲरे मधले जो ॲरे आहे ते 25चे ग्रेटर एलिमेंट्स प्रिंट कर. ठीक आहे झालं. आणि दिस इज सेव्हिंग अँड लोडिंग. np डॉट सेव्ह तुम्हाला जे नाव द्यायचं आहे ते कॉमा ॲरे. ठीक आहे. खाली अचानक स्लायसिंग येऊन गेला. आय डोंट नो हाऊ. ठीक आहे. हे वर्किंग विथ मिसिंग नल व्हॅल्यूज आपण डेटा क्लिनिंग पांडासमध्ये करूया. इथे नाही समजणार काही. ज्याला करायचं तो करू शकतो. नंपाय एक बेसिक लायब्ररी होती याच्याच ॲडव्हान्स पांडा झाली आहे. तर नंपायमध्ये डेटा क्लिनिंग करून काय करावं. सगळ्या कंपनीज तर पांडासमध्ये करता. इथे तुम्ही ॲरे 1D ॲरे ते तुम्हाला एक डेटावरती अशी क्लिनिंग होते. क्लिनिंग होते इन मीडियम मोड असो. ठीक है चलो लैपटॉप निकालो जल्दी. नाही आणला. ठीक आहे ना काही प्रॉब्लेम नाही. गूगल कोलॅब वरती करा ना. वर्क स्मार्ट. इंजिनिअरिंग कशात केली. ENTC विचारू का लॉजिक गेट्स. व्हॉट आर सेमीकंडक्टर्स ट्रान्सफॉर्मर्स electromagnetism, right hand thumb rule, right hand Fleming's right hand rule, left hand rule. Screw rule, electric field कशी मूव होते. क्लॉकवाईज असलं तर कसं अँटी क्लॉकवाईज असलं ती कशी मूव होईल. काय झालं. सेम दिस इज ट्रान्सफॉर्मर्स आहेत JNI मध्ये पण तसेच ट्रान्सफॉर्मर्स आहेत एम्बेडिंगसाठी. बघू कसं देतो मी.
सगळ्यांनी एक ॲरे बनवा, काहीतरी यूज केस घ्या. जसं मी इथे घेतली आहे एम्प्लॉई सॅलरी ॲनालिसिस. ठीक आहे, असं तुम्ही तुमच्या मनाने काहीतरी डेटा घ्या. मी तर कम्प्लीट फाईलमध्येच करताय का, नवीन फाईल नाही बनवली का? एक नवीन फाईल बनवतो, numpy .ipy numpy 1. तुम्ही घेतला का सगळ्यांनी डेटा? काही पण घ्या, कारचा घ्या, वगैरे 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 काही घ्या. घेतला का? एक मिनिट होतं. ॲरे घ्यायचा मॅडम. तुमचं लेटेस्ट ठीक आहे असं. घेतला का? त्याचे ॲट्रिब्यूट्स चेक करा सगळ्यांनी.
तुम्ही ॲनाकोंडा वगैरे डाउनलोड केलं होतं का पहिले? घेतलं? ठीक आहे. काय सगळं वंडी वंडी तेच येईल. ठीक आहे. हां हो मग होतं बट करून ठेवा. पिप एक्सला मार्क पिप इन्स्टॉल नमपाय. पुढे नेक्स्ट सेलमध्ये इम्पोर्ट नमपाय ॲज एन पी. टेक युअर डेटा अँड स्टार्ट वर्किंग. ठीक आहे. थँक्स मी लेटर. असो पुढे घेतला प्रत्येकाने? दत्ता घेतलास का? प्रेरणा? तुमचं नाव? प्रणाली सॉरी. मागे गायत्री मस्के मॅडम हो गया क्या? काय घेतला डेटा? अरे हा एक मी केला आहे तर हा तुम्हाला भेटेल तर तुम्ही स्वतःचा करा. 2 प्रोजेक्ट असतील नंपायचे. वाय? कधी सांगणार? माझ्या ह्याच्यात पण नाही येते. बघा आता तुम्ही काय करायचं. गुगल कोलॅब वापरा आजच्या प्रोजेक्ट पुरतं. मी लेक्चर झालं की करून देतो. बाकीचे झालं मागे सगळ्यांचं. काय डेटा घेतला दत्ता? काय घेतलास? मार्क्स घेतले. ठीक आहे. आणि हा प्रोजेक्ट प्रत्येकाच्या लिंक्डइनवरती दिसला पाहिजे मला आज. रिसेंटली लर्न नमपाय. नमपायमध्ये काय शिकलात आणि तुम्ही काय इम्प्लिमेंट केलं समजलं का? मागे समजलं काय इम्प्लिमेंट केलं हे सगळं टाकायचं त्यात. ठीक आहे. इम्पोर्ट नमपाय ॲज एन पी. एक डेटा घेतला. नंतर बेसिक ॲनालिसिस कसं केलं? काय वापरून बेसिक ॲनालिसिस कशावरून करत? हे कुठले? मीन मॅक्स मीन मीडियन. ठीक आहे. पहिले तर साईज चेक केली. साईजने काय दिलं? टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट. करेक्ट. मग नंतर एक नरेटिव्ह दिला. काय? मीडियन सॅलरी इज 50,000, मॅक्झिमम इज 2 लाख, ॲव्हरेज सॅलरी इज अराउंड 1 पॉईंट. याच्याने ॲनालिसिस येते ना क्विक. ठीक आहे. दुसरे डिस्ट्रीब्युशन हाऊ मच. आज स्टँडर्ड डेव्हिएशन व्हेरियन्सची डेफिनेशन इकडे लिहाल तुम्ही स्वतः बघून. ठीक आहे. हायर स्टँडर्ड डेव्हिएशन मीन्स सॅलरी व्हॅरी वाईडली. व्हेरियन्स क्वांटिफाय द स्प्रेड इन नंबर्स. ओके. फिल्टरिंग विथ हायर सॅलरीज म्हणजे ज्या लोकांची सॅलरी 1 लाखाच्या वरती आहे ते लोक पाहिजे मला फक्त. एम्प्लॉईज विथ हायर सॅलरी यार 110, 120, 1,50,000 आणि 2 लाख. ठीक आहे. सॅलरी ग्रोथ ओव्हर द इयर्स. फक्त लॉजिक आहे तुमचं. लॉजिक बस. कसं ॲनालिसिस करतोय आणि लास्टला प्रोजेक्ट समरी. किती सेलमध्ये आपण ॲनालिसिस केलं? 1
7 7 पण नाही, पहिल्या 2 त्यालाच गेला, 5 सेलमध्ये. बिजनेस इम्पैक्ट, तो ये सब करना है आपको. सेम असंच पांडासाठी करायचं, प्रोजेक्ट बेस्ड पांडास लीग शिकायचं. तुम्हाला एक कंप्लीट फाईल देण्यात येईल, सेम प्रोजेक्ट, ठीक आहे. एक डेटा तर मी देईल, दुसरा तुम्ही डेटा घेऊन करून बघायचं. मी जी कंप्लीट फाईल दिली त्याचा डेटा देणार नाही, तर तुम्ही फक्त कॉपी पेस्ट करा. शिकाल कधी? स्वतः करून बघितलं तर येईल, नाही करू. म्हणून आज मी वेळ देतोय, करा. एक एक प्रोजेक्ट रेडी करू आपण. म्हणजे विचार करा, तुम्ही तुमच्या EDA मध्ये टाकत आहात नंपाय, पांडास, सीबॉन, मॅटप्लॉटलिब. प्रत्येकाचं तुम्हाला येत आहे, बट प्रत्येकाचे तुमच्याकडे प्रोजेक्ट पण आहे. दॅट मेक्स अ डिफरन्स. किती लोकांनी इंटरव्ह्यू दिले एवढ्यात? 9:30ची बॅच बघा, इंटरव्ह्यूवर इंटरव्ह्यू देत आहेत कोणी. तुम्ही ती बॅच करून इकडे आला. किती लोक त्या बॅचचे? 9:30चे म्हणजे 8:30चे येतच नाही कोणी. असो, ठीक आहे. समजलं का काय करायचं? ही फाईल तुम्हाला पाठवण्यात येईल. उद्या याचं प्रोजेक्ट पाहिजे. आता आपल्याकडे टाइम आहे, करायला घ्या. आता मार्क्स घेतले, मार्क्स वरनं कायच अनालिसिस करू शकता तुम्ही? काहीतरी वेगळं घ्या. ऑनलाईन सुशांत आहे का? हो आहे ना. हा, घ्या लगेच. आहे का आता? लॅपटॉप असेल ना, फोनमध्ये लावा हे व्हिडिओ अँड स्टार्ट डुईंग इट इन युअर लॅपटॉप. हो. दत्ता घे रे तेवढं. बापरे, कधी डाउनलोड केलं हे? कर्नलच नाही याच्यात, वर्क कसं करेल? तुम्ही अनइन्स्टॉल केलं का कर्नल? लाईव्ह प्रोजेक्ट मध्ये तर GB मध्ये वगैरे डाटा असेल, त्यावेळेस कसं करतात? त्यावेळेस नंपाय थोडी वापरता, त्यावेळेस पांडाच वापरतो. पांडास वगैरे. हे फक्त बेसिक्स आहे. काय झालं? होत नाहीये? हां चालेल ना, विचारायचं, काही प्रॉब्लेम. हां तुम्ही ओके. हां तर याच्यावरचं आहे, लुकर स्टुडिओचं आहे. नाईस. हां ओके. हा डेटा आता कुठे यायचं? डेटा फ्रेम कुठे यायची? कसं आहे डेटा? एकदा बघू ना मला. तुम्हाला उलट बरं आहे, तुम्ही VS कोड वगैरेची झंझटमध्ये पडूच नका. डायरेक्ट कोलॅबवरती करा, म्हणजे तुमच्या या अकाउंटच्या ड्राईव्हवरतीच त्या फाईल सेव्ह राहतील. हा डेटा फ्रेम जर भेटली ना तर बरं पडेल मला. एक
डेटा फ्रेम म्हणजे टॅब्युलर डेटा जर असला समजायला बरं पडेल. काहीतरी याच्या आधी तुम्ही सगळं याच VS कोडवरतीच केलं का? तुमच्या ह्याच्यात पायथनच नाही आहे, मग केलं कसं काय तुम्ही? तुम्ही ऑटो अपडेटला नाही केलं? हां हो, तुम्ही पण कोलॅबवरती करा. तुमचा डिव्हाइस पण जुना आहे, तो खूप हेवी जाईल एवढं लोड करायला. गुगल कोलॅबवरती करा, काही प्रॉब्लेम नाही. हां अरे गुगल कोलॅब सेम गुगलवरती होऊन जाईल. असं समजा आपण इंस्टाग्राम तिथे यूज करतोय, गुगलवरती यूज करतोय ना की ॲप वापरून, सेम तसंच आहे बस, बाकी काही नाही. उलट त्याच्यामध्ये प्रोसेसिंग VS कोडपेक्षा अजून चांगली कोलॅबवरती. ओके, गुगल कोलॅब वापरा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. असं रेट आहे. हां हां ओके. तुमचे लीड जनरेशनचं आहे का दुकान? ओके. नाही नाही ओके. अरे तर खूप मस्त आहे मग. तुम्ही याला जर डेटा फ्रेममध्ये भेटलं ना कुठे किंवा तर पांडाजमध्ये आपण याला एक्सट्रॅक्ट करायचं, तुम्हाला डेटा कनेक्ट होतं ना डाउनलोड. एकदा डाउनलोड करून बघू ना. हां बस एक्सेलमध्ये होतं ना, मग काही नाही. मी तुम्हाला एक्सेलची मी ॲक्च्युली बरंच डेटा कनेक्ट कसा करायचा पायथनला शिकवेल. तुम्ही फक्त याला डाउनलोड करा. डाउनलोड CSV. ओके ठीक आहे, चलो सीट्समध्ये बघूया. उसके ऊपर क्या ही एनालिसिस करें हम. फक्त 10 रोजचाच डेटा आहे तो. हां मग मिनिमम 250 तरी आहे. तुमचं एक्सेल झालं आहे ना? गेल्या एक चांगल्या याच्यामध्ये का स्क्रीनमध्ये का बस, मग काही नाही. मग तेच आपण त्याला पायथनला कनेक्ट करू. हां आता तात्पुरतं शीट्स असू द्या, नंतर तुम्ही CSVमध्ये डाउनलोड करा. एक्सेलमधून पण कनेक्ट होतो डेटा, इकडनं पण कनेक्ट होतो डेटा. कनेक्टिव्हिटी हो ते सांगेल मी, डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे, एकदा तुम्ही करून आला ठीक आहे. याला एक चांगला टेबल वगैरे बनवा, म्हणजे इथूनच समजेल. आपण डेटा अंडरस्टँडिंग करून नंतर त्याला कनेक्ट करू. तात्पुरतं आपलं एका प्रॅक्टिस करण्यापेक्षा, किंवा आय सजेस्ट टू वन थिंग, हे तुम्हाला माहिती आहे कसं करायचं. तुम्ही एकदा शिकून घ्या आपल्या लेक्चर्समध्ये, की 2 लेक्चर्स लागतील आपल्याला शिकायला पांडास. एकदा शिकून घ्या कसं करायचं. तुमच्याकडे टाईम आहेच, तुम्ही जे आपण शिकलो आहे तसं तुम्ही याच्यावरती करून बघा, अजून तुमचीच प्रॅक्टिस जास्त होईल. डायरेक्ट याच्यावरती करायला काय होईल माहिती आहे का, मग याच्यावर तुम्ही करायला जाल, ॲनालिसिस नाही होणार. त्यापेक्षा पहिले शिकून घ्या ना, मग करा. असं याच्यावर करायला काहीच हरकत नाही आहे. हो हो चालेल ना, मी तेच म्हणतोय. हो मग हां मग ते उद्या मी तेच एक्सप्लेन करणार आहे. हां मग उद्या मी सुरुवातच तशी करणार आहे पार्टनर्सला. अँड सेकंडली पार्टनरची सुरुवात तशीच करावं लागते, लाईक ओव्हर इज टीचिंग. अँड सेकंडली मी जे शिकवेल तुम्ही तेवढं करा, प्लस सेम त्या नरेटिव्समध्ये तुम्ही हे बनवा,
काहीच नाही, तुमच्याकडे पूर्ण बुक पडलेली पांडाची, कसं काय करायचं ते पडलंय, तुम्हाला फक्त करून बघायचं आहे, नथिंग एल्स. सगळीकडनं आपण डेटा खूप जेसॉन फाईल वगैरे कुठली पण फाईल असू द्या, काही नाही. हां, ए पी आयवरती असं ए पी आय की आपण लावू शकतो, काही प्रॉब्लेम. हो, ए पी आय आणि ए पी आयची सर्व्हिस, आय मीन काही सर्व्हिस घ्यायची असेल तर घेऊ शकतो आपण. ॲप्लिकेशन झालं का? वेर इज युअर तुमच्या मागे तुमचे फ्रेंड 9:30 वाजले. झालं का? काय केलं आतापर्यंत, काय काय केलं तुम्ही दत्ताच्या मागे? ओके, काय डेटा तुम्ही एकच, ठीक आहे चलो चेक तर केलं तर आला का? त्यानंतर काय केलं? साईज बघितली का? ठीक आहे, नंतर काय करायचं त्याच्यात, काय ॲनालिसिस करू शकता तुम्ही मार्क्सवरनं? मग ठीक आहे, तेवढं काही एक 1D मध्ये घेतलं तरी चालेल. 1D मध्ये ॲरे घ्या. तसे इथे सॅलरी एम्प्लॉयची सॅलरीच घेतली आहे. बुक प्राईस घ्या, कार प्राईस घ्या. आता फक्त कसं करतो आपण प्रोजेक्ट, त्याला आपण हे देतोय. उद्यापासून प्रोजेक्टच करायचं. बसू नका, गुगल कोलॅब वरती करा. मागे ऐश्वर्याचं मागे करताय का? होतंय का प्रणाली? हो रवी, ते इथे बसायचं त्याने अनुजा. अरे हां, ओके. कृतिका, मानव, नेहा, पियुष, प्रथमेश, लक्षंदा, सुशील, काय तुमचं काय स्टेटस आहे ॲट द मोमेंट? होत आहे का? आणि बाय द वे हे तुम्ही मार्कडाऊन मध्ये लिहितात बरं का? मार्कडाऊन लँग्वेज लिहिता येईल का? कसं लिहिता? त्याची चार्ट शीट आहे, 1 मिनिट इकडे लक्ष द्या. शीट करायचं, चार्ट शीट. चार्ट शीट आहे त्याची. कॅन प्रेफर म्हणजे एक हे दिलं तुम्ही, एक हॅशटॅग दिलं तर पहिली मोठी हेडिंग येईल, 2 दिलं तर थोडी कमी. HTML ठीक आहे, त्याला H1 H2 तसं असतं. टेबल कसा बनवायचा सगळं हे कुठे वापरत नाही, बट तुम्ही माहिती पाहिजे अशा गोष्टी, जनरल नॉलेज. ठीक आहे, विल स्टॉप फॉर टुडे. उद्या फांडास, बट पहिले तर प्रोजेक्ट पाहिजे सर्वांचे लिंक्डइन वरती. फाईल पाठवतो मी प्रोजेक्टची, एव्हरीवन डोंट वरी अबाउट दॅट.